गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्स मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. चला आपण इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम पाहतोय, सोशल सायन्सचा, सामाजिक शास्त्रांचा. बरोबर. त्यात आपण भूगोल अभ्यासत होतो. भूगोलाचं 8वं प्रकरण आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. आता आपल्याला भारत आणि ब्राझीलच्या बाबतीमध्ये, भारताच्या आणि ब्राझील या दोघाही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत विचार करायचा आहे. ब्राझीलची आणि भारताची अर्थव्यवस्था आणि ब्राझील व भारतामध्ये असलेले व्यवसाय या दोन्ही गोष्टींची चर्चा आपल्याला प्रस्तुत प्रकरणामध्ये करायची. ओके. चला, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच 8.1 नावाची एक आकृती दिली आहे, ग्राफ दिलेला आहे मित्रांनो. तो तुम्ही आता तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे, कारण याच्याशिवाय पर्याय नाही आहे. बरोबर. हा तुम्ही आता डोळ्यासमोर ठेवायचा आहे. रिलॅक्स वाटल्यास तुम्ही पॉज करत करत व्हिडिओ बघा, जर तुम्हाला फास्ट होत असेल तर. ओके. बघा, पहा बरे जमते का साठी ते दिलेलं आहे 8.1 साठी. तुम्हाला ग्राफ दिलेला आहे, तो आलेख आहे, तो जोड स्तंभालेख आहे. त्यालाच तुम्ही जॉईंट बार ग्राफ असं म्हणताय. मी याआधी तुम्हाला काही वेळेस उल्लेख केला. हे ग्राफ तुम्हाला खूप महत्वाचे आहेत, कारण या ग्राफवर तुम्हाला 6 मार्काचा प्रश्न जवळपास पडेल. ओके. म्हणून त्याला केअरफुली तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. चला, तर हा जॉईंट बार ग्राफ आहे, म्हणजे जोड स्तंभालेख त्याला तुम्ही म्हणत आहे. ओके. तर लक्षात घ्या, तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला उत्पन्न दिलंय, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस नॅशनल प्रॉफिट त्यांनी दिलेला आहे 1960 पासून 2016 पर्यंत. 1960 ते 2016 या कालखंडातलं जीएनपी दिलेलं आहे, राष्ट्रीय स्थूल उत्पन्न तुम्हाला दिलेलं आहे. ब्राझील आणि भारत दोघाही देशांच्या बाबतीत ते दिलंय. हे विशेषपणे लक्षात घेणं अपेक्षित आहे. आणि दशलक्ष US डॉलर्स मध्ये दिलेलं आहे, हे पण लक्षात घ्यावं. तुम्हाला ते रुपयात दिलेलं नाहीये, तुम्हाला US डॉलर मध्ये दिलेलं आहे, कारण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी विशेषत्वानं US डॉलरचा विचार केला जातो. ओके. म्हणून इथे US डॉलर मध्ये ते दिलेलं आहे. बघा, तर आता इकडेच तुम्हाला काही प्रश्न विचारले, या आलेखाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, आलेख समजून घ्यायचा आहे, आणि त्या अनुषंगाने इकडेही प्रश्न दिले येतं, त्या प्रश्नांची सोडवणूक तुम्हाला करायची आहे. ओके. तर बघा, 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती? आता इथे जॉईंट बार ग्राफ दाखवत असताना तुम्हाला 3 रंग दाखवलेले आहेत, लक्षात घ्या. एक निळा आहे, दुसरा लाल आहे, आणि तिसरा हिरवा आहे. ओके. 3 रंग दाखवले, लाल, निळा आणि हिरवा. ओके. तर बघा, लक्षात घ्या, इकडे जो निळा रंग आहे तो कशासाठी वापरलेला आहे? निळा रंग ब्राझीलसाठी. त्याच्यानंतर जो लाल रंग आहे तो कशासाठी वापरलेला आहे? भारतासाठी. आणि जो हिरवा रंग दाखवलेला आहे तो कोणासाठी वापरलेला आहे? अमेरिका, किंवा त्यालाच तुम्ही खरं तर त्यालाच लीगल भाषेमध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने असं म्हणलं तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USA असं आपण म्हणत असतो. ओके. तर या 3 रंगाने 3 बार ग्राफ दाखवले, जॉईंट बार ग्राफ आहेत ते. ओके. तर आपल्याला ते स्तंभ दाखवलेले आहेत, त्या स्तंभाला आणि डावी बाजू जी आहे त्या डाव्या बाजूचा विचार करायचा आहे, कारण डाव्या बाजूला तुम्हाला दशलक्ष डॉलर्स मध्ये US डॉलर्स जे दशलक्षात दाखवलेले आहेत, ही आकडेवारी जी दाखवली ती उत्पन्नाची दाखवलेली आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. पण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कशात दाखवले? US डॉलर्स मध्ये दाखवले, आणि दशलक्षामध्ये. म्हणजे सुरुवातीला 100 दशलक्ष US डॉलर, 200 दशलक्ष US डॉलर, तिथून जा 300 दशलक्ष US डॉलर, वर जा 400 दशलक्ष US डॉलर, वर जा 500 दशलक्ष US डॉलर, 600, 700, 800 असं 2000 पर्यंत तुम्हाला दाखवलेलं पाहिलं. ओके. आता थोडस एक गोष्ट समजून घ्या. एक्झॅक्टली, अगदी एक्झॅक्ट तुम्हाला ही गोष्ट एकदम लक्षात येणार नाही. म्हणजे थोडस मागे पुढे आकडेवारी तुमची मागे पुढे होईल. म्हणून थोडस आकडेवारी मागे पुढे झाली तरी 19-20 झालं तरीही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. तर आता पहिला प्रश्न आहे, 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते? ओके. 16 साली, कारण आपण 1960 पासून 2016 पर्यंत पाहतोय हा ग्राफ. तर प्रश्न असा आहे की 2016 साली कोणत्या देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व ते किती होते? बघा, 2016 तुम्हाला इकडे दिलेला आहे. या 2016 मध्ये बघा तुम्ही ग्रीन रंगाचा जो आहे,
हिरवा जो रंग आहे मित्रांनो, तो हिरवा रंग तुम्हाला सर्वात उंच दिसून येतो, जो कोणाचा आहे, अमेरिकेचा आहे. तुम्ही जर बघत असाल, आता डाव्या बाजूला जी आकडेवारी दिलेली आहे, त्या डाव्या बाजूच्या आकडेवारीचा तुम्ही विचार करा. डाव्या बाजूच्या आकडेवारीचा विचार केला की तुम्हाला लक्षात येईल जवळपास 1880 US दशलक्ष डॉलर्स. किती? 1880 US दशलक्ष डॉलर्स. ओके, दशलक्ष US डॉलर्स इतकं उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कोणाचं आहे? अमेरिकेचं. कोणत्या वर्षीचं? 2016 सालचं. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ओके, दुसरा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? कोणत्या वर्षाचं म्हणते? 1980चा. 1980चा विचार करतो. बरोबर, इकडचं हे नाही आकडा, हा उत्पन्नाच्या बाबतीतला आहे, मी इथं वर्ष सांगतोय. 1980 साली. आता ब्राझील आणि भारत या दोन देशांची आपल्याला तुलना करायची, ब्राझीलची आणि भारताची. मग भारत आणि ब्राझीलची जर तुलना केली तर 1980 साली कोणत्या देशाचं उत्पन्न जास्त होतं असं म्हणतात. ओके, तर बघा तुम्हाला लगेच कळेल 1980च्या याच्यावर. कळेल का लगेच? नाही कळणार लगेच, कारण तिथे तुम्हाला फार कन्फ्युजन दिलेलं आहे की 1980 साली कोणत्या देशाचं उत्पन्न जास्त आहे. गाईडमध्ये काही गोष्टी दिल्या आता. ओके, त्या का लक्षात घ्या, जर नवनीतचं असेल तर लक्षात घ्या, पण या आकृतीवरून मात्र एक्झॅक्ट समजून घेणं थोडंसं अवघड जातं. पण 1980 साली भारताचं उत्पन्न हे ब्राझीलच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतं असं सांगता येईल आपल्याला. ओके, पण अमेरिकेच्या तुलनेत मात्र खूपच कमी आहे, हे पण तेवढंच लक्षात घ्यायला हवंय. ओके, चला पुढे तिसरा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? 2016 साली म्हणतात. कोणाच्या बाबतीत? भारत आणि ब्राझीलच्या बाबतीतच विचार करायचा आहे, एकमेकांची तुलना करायची आणि 2016 साली कोणत्या देशाचं उत्पन्न जास्त आहे. पहा बरं, तुमचा जो ग्राफ आहे तुमच्या पुस्तकातला, त्या ग्राफवर थोडंसं अवलंबून कोणाचं जास्त असेल? भारताचं जास्त आहे, कारण रेड रंग कोणासाठी आहे मित्रांनो? भारतासाठी. म्हणून भारताचं 2016चं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त असलेलं दिसून येतं. ओके, तिसरा प्रश्न आहे पुढचा, चौथा प्रश्न, 2016 साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. आता आपल्याला पुन्हा 2016चाच विचार करायचा आहे, ब्राझील आणि भारताचाच विचार करायचा आहे, पण ब्राझील व भारत या दोघाही देशांचं जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे ते किती, त्यातला फरक किती आहे हे सांगायचं. आधी किती आहे ते काढावं लागेल मित्रांनो, तरच तुम्हाला फरक सांगता येतील, अन्यथा फरक सांगता येणार नाही. ओके, चला लक्षात घ्या. आता मग भारताचं बघा 2016 साली किती असेल बघा तुम्ही, 200च्या थोडस पुढे आहे. 250 म्हणणं शक्य होत नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या, 250 म्हणणं शक्य होत नाही. आपण 220 म्हणूयात. 19-20 तुम्हाला म्हटलं मी होणारच आहे. 220 दशलक्ष US डॉलर कोणाचा? हे भारत. ओके, आणि मग ब्राझीलचं याच वर्षीचं बघा, 200च्या खाली दिसते ब्राझीलचे ब्ल्यू ग्राफ जो आहे ब्राझीलचा, तो कमी दिसतोय. म्हणून ब्राझीलचा आपण किती पकडूयात? 19-20 होणार आहे 180 दशलक्ष US डॉलर. ब्राझीलचं 2016चं किती? 180 दशलक्ष US डॉलर्स. आणि भारताचं 2016चं 220 दशलक्ष US डॉलर्स स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे आहे. मग आता लक्षात घ्या, दोघांमधला फरक किती आहे असं त्यांनी विचारलंय. 220 मायनस 180 करा, 0. आता 12तून 8 गेले 4, बरोबर, 1तून 1 गेला 0, म्हणजे फरक 40 आहे. बरोबर, 40 दशलक्ष US डॉलर्स एवढा फरक 2016 सालच्या राष्ट्रीय उत्पन्नात भारत आणि ब्राझील या दोन देशांची तुलना करताना दिसून येतो. म्हणजे जास्त कोणाचं आहे? भारताचं. कोणत्या वर्षीचं? 2016चं. हे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. ओके, नंतर आहे 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. आता लक्षात घ्या, काय म्हणते ते? विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र.
विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र या दोन राष्ट्रांच्या उत्पन्नातील फरक सांगायचा. ओके, जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे कधीच 2016च, म्हणजे फोकस बघा चारही पाचही प्रश्नांमध्ये फोकस जास्तीत जास्त 2016 वर करण्याचा प्रयत्न केला अलीकडे आपल्या जवळचं वर्ष. म्हणून विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र या दोन्ही राष्ट्रांच्या 2016च्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला फरक सांगायचा. मग कसं सांगाल? आता लक्षात घ्या, विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र तुम्हाला काही डिव्हायडेशन दिलंच नाही. तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी दोन आहेत मित्रांनो, विकसित राष्ट्र नाहीत, ती विकसनशील राष्ट्र आहेत. भारत आणि ब्राझील ही आहेत विकसनशील. विकसनशील म्हणजे कोणती? डेव्हलपिंग कंट्रीज, म्हणजे ती अनडेव्हलप्ड पण नाहीयेत आणि डेव्हलप्ड पण नाहीयेत. बरोबर, म्हणजे जी विकसित राष्ट्र नाहीयेत, जी विकसित होण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करतात, जी विकसित होण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करणारी राष्ट्र आहेत, त्यांना आपण विकसनशील राष्ट्र म्हणतो. मग भारत आणि ब्राझील ही जी दोनही राष्ट्र आहेत, ती दोनही राष्ट्र विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखल्या जातात. आणि अमेरिका जी आहे मित्रांनो, ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्री आहे, म्हणजे विकसित राष्ट्र आहे अमेरिका. मग आता लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला या दोन राष्ट्रांमध्ये आणि या राष्ट्रांमधला फरक शोधायचा आहे. कोणत्या वर्षीचा? 2016च्या वर्षीचा, त्या शेवटच्या प्रश्न अन्वय. मग कसा शोधाल तुम्ही? आता साधी गोष्ट आहे. 2016 साठी मध्ये अमेरिकेचं उत्पन्न किती होतं? 1880. बरोबर, किती आहे? 1880. बरोबर. आणि लक्षात घ्या 2016 साली भारताचं किती आहे? 220. 2016 साठी ब्राझीलचं किती आहे? 180. बरोबर. मग सांगणं थोडंसं कठीण आहे, कॉम्प्लिकेटेड प्रश्न. आता आपण हे दोन अंगाने उत्तर देऊ शकतो. बरोबर. आता अमेरिका आणि भारत सुरुवातीला यांचं काढू. अमेरिका आणि भारत बघा, अमेरिकेचं किती आहे हो? 1880 पकडलं होतं आपण. आणि भारताचं किती आहे? 220. किती आहे? 220. मायनस करू आपण 220 1880 म्हणून. डिफरन्स काढायचा ना आपल्याला, मायनस करू शकतो आपण, तिकडे कमी आहे म्हणून. 0 6 6 1 किती व्हायले? 1660 व्हायले. अमेरिका आणि भारताचा विचार करता डिफरन्स किती? 1660. ओके, कारण भारत हा विकसनशील आहे, अमेरिका ही विकसित राष्ट्र. आता अमेरिका आणि ब्राझील या दोघांचा आपण विचार करूया. ओके, अमेरिका आणि ब्राझीलचा. अमेरिकेचं किती आहे? 1880 आणि ब्राझीलचं किती आहे? 180. बरोबर. मायनस 0 0 बरोबर. आणि किती? 2 म्हणजे 200 का? नाही. कसं काय होईल 200? बरोबर. हे 8 आणि हे 1 इकडे असं तुम्हाला करावं लागेल, म्हणजे नाही ना. 1880 आणि 180 त्याच्यातून मायनस करायचे. 8तून 8 गेले 0, 8तून 1 गेला 7 आणि 1. याच्यासाठी तुम्हाला सांगतोय मुद्दाम की तुम्ही असं कन्फ्युजन करू नये की मी फक्त सबस्ट्रॅक्शन सांगितलेलं आहे म्हणून सबस्ट्रॅक्शनच जायचं, काहीतरी गोंधळून टाकायचं, असं नाही. आधी लक्षात पण घ्या, खूप सोपं आहे. 1880 मधून 180 मायनस केल्यावर 1700 राहतील ना हो. तोंडी हिशोब हा पण लक्षात ठेवायचा. कधी कधी तसं चुकतं ना, हातातला 1 मार्क गमावून बसतो. ओके. आता म्हणजे भारत आणि ब्राझील मध्ये फरक किती आहे? सॉरी, ब्राझील आणि अमेरिकेमध्ये फरक किती आहे? 1700 दशलक्ष US डॉलर्सचा फरक आहे. कोणत्या वर्षीचा? 2016. लक्षात यायलंय. आपण 5व्या प्रश्नावर चर्चा करतोय की 2016 साली विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक शोधा. आणि मग तो दिसतो अमेरिका व भारतातला 1660, अमेरिका व ब्राझील मधला 1700. पण प्रश्न कसा आहे? विकसित व विकसनशील राष्ट्रांमध्ये एक उत्तर या टाईप मध्ये देऊ शकतो. आणि दुसरं, आता विकसित व विकसनशील राष्ट्रांमध्ये आपण यांची सरासरी पकडूया, भारताची आणि ब्राझीलची याची.
200 आणि 180 किती होतात मित्रांनो? 400 होतात. पण किती रेष आहेत? 2. मग डिवायडेड बाय 2 करावं लागेल आपल्याला, बरोबर. मग उत्तर काय येईल? 200. लक्षात घ्या. कळालं का काय म्हणतो मी? नाही कळालं? पुन्हा सांगतो बघा. भारताचं 2016चं उत्पन्न किती आहे? 220. ब्राझीलचं किती आहे? 180. दोघाला कंबाईन करून घेऊ, कारण दोघंही विकसनशील राष्ट्र एका गटात आपल्याला घ्यायची, कारण डिफरन्स सांगायचा आहे विकसनशील राष्ट्र विकसित राष्ट्रातला आपल्याला 2016चा. मग हे दोनही राष्ट्रांचं म्हणजे भारताचं आणि ब्राझीलचं 2016चं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे, म्हणून याला आपण विकसनशील राष्ट्रात म्हणजे एकट्ठा करून घ्यायचं, म्हणजे एकत्रित करून घ्यायचं. 0 8 10 0 हजाला 1 2 2 4 किती झाली? 400. बरोबर. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न दोघांचं मिळून, म्हणजे कोणाचं? भारताचं आणि ब्राझीलचं मिळून 2016चं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे 400 दशलक्ष US$. पण किती राष्ट्रांचे? 2. म्हणून त्याला आपण सरासरी करून घेऊ ना, बरोबर. सरासरी करावं लागेल ना, कारण दोन्हीच 400 कुठे गेलं? 220 पर्यंत मॅक्सिमम गेलं, तर म्हणून सरासरी करावं लागेल, कारण 2 राष्ट्राचं घेतोय म्हणून या डिवायडेड बाय 2 करायचं, म्हणजे आन्सर काय तुमचं? 200. म्हणून सरासरी उत्पन्न 200. आता झालं हे विकसनशील राष्ट्रांचं सरासरी उत्पन्न किती? 200. आणि विकसित राष्ट्राचं किती? 1880. 1880 मायनस 200 असं करायचं. 8 6 1 म्हणजे किती आहे फरक? 1680. म्हणून विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र या दोघांमधला 2016चा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक म्हटलं तर तो असणार आहे 1680 US दशलक्ष $. ओके. तर अशा प्रकारचं त्या 5ही प्रश्नांचं आपल्याला उत्तर देता येईल. ओके. पुढे सरकू आपण. आता तुम्हाला इकडं हे दिलेलं आहे, दोन्हीही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा खाली एक तक्ता दिलेला आहे. भारताचं स्पष्टपणे, ब्राझीलचं स्पष्टपणे तुमच्या समोर दिलेलं आहे. तुम्हाला भारताच्या बाबतीतलं तुम्हाला वहीत लिहायचं आहे, म्हणून त्याच्यावर आपण चर्चा करूया. थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न कराय. बघा, बँकांचा जो व्यवसाय आहे, बँका ह्या यांची मालकी जी आहे, ओके, ती कशा पद्धतीची आहे? म्हणजे खासगी आहे का सार्वजनिक आहे का मिश्र आहे असं सांगायचं. दोन्ही आहे का फक्त खासगी आहे का फक्त शासकीय आहे, सरकारी आहे असं आपल्याला सांगायचं, म्हणजे सार्वजनिक. ओके. तर ब्राझीलच्या बाबतीत बँकांचा व्यवसाय हा खासगी आणि सार्वजनिक दोन्ही स्वरूपाचा. भारतात जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, बरोबर, ही आपला शासकीय, बाकी खूप साऱ्या खासगी बँका, व्यापारी बँका, सहकारी बँका भारतातून पाहायला मिळतात. म्हणून भारतामध्ये सुद्धा खासगी आणि सार्वजनिक असा दोघांचंही अस्तित्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रेल्वेच्या बाबतीत जसं ब्राझील दोन्हीकडे पण आहे, खासगी आणि सार्वजनिक, आणि भारतामध्ये रेल्वे ही सार्वजनिक आहे. म्हणून तर रेल्वेचं तिकीट खूप कमी असतं, लक्षात घ्या. कारण जिथे सार्वजनिक मालकी असते तिथे जनकल्याण हे हित साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. कारण जिथे साम्यवादी अर्थव्यवस्था असते, समाजवादी अर्थव्यवस्था असते, तिथे शासनाचं मालकी असते आणि म्हणून तिथे जनकल्याण किंवा समाजाचं हित साधण्याचा प्रयत्न असतो. मग साहजिकच भारतातली जी रेल्वे व्यवस्था आहे ही सार्वजनिक म्हणजे शासनाच्या मालकीची म्हणजेच समाजाच्या मालकीची असते. फक्त व्यवस्थापन शासन पाहते. शासनाच्या म्हणजे समाजाच्या ती मालकीची असते रेल्वे, फक्त व्यवस्थापन शासन पाहत असतं. म्हणून तिथे खूप कमी खर्च लागतो किंवा खूप कमी तिकीट दर असतो त्याचा. म्हणजेच ते जनकल्याणासाठी, जनतेचा पैसा जास्त खर्च होऊ नये, गोरगरिबांना पण प्रवास करता यावा, म्हणजे संचाराचं जे मुक्त संचारात जे अधिकार दिलाय मूलभूत अधिकारामध्ये संविधानाने मित्रांनो, तर त्याचा अंमलबजावणी व्हावी त्याच्यासाठी हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं शासनाच्या थोडक्यात. बरोबर नाही? म्हणजे प्रत्येकाला संचार करण्याचं स्वातंत्र्य इथून उपभोगता येतंय हे दिसून येतं. चला, हरकत नाही, पुढे सगळ्यात. म्हणून तर तिथे कमी तिकीट असलेलं पाहायला मिळतं भारतामध्ये सार्वजनिक. विमान वाहतूक खासगी आणि सार्वजनिक. ब्राझीलमध्ये विमान वाहतूक खासगी पण आहे आणि सार्वजनिक पण. भारतामध्ये सुद्धा लक्षात खासगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारची असलेली पाहायला मिळते विमान सेवा. विद्युत निर्मिती मुख्यत्वे सार्वजनिक बनते. कोणीकडे? ब्राझीलमध्ये सार्वजनिक आहे. पण भारतात लक्षात घ्या, भारतामध्ये दोन्ही प्रकारचे आहे. खूप साऱ्या वीज निर्मिती करणाऱ्या काही खासगी कंपन्या पण आपल्याला पाहायला मिळतात, पण मॅक्झिमम मात्र वीज भारताची सार्वजनिक क्षेत्राच्या मालकीची असलेली पाहायला मिळते.
लोह आणि पोलाद उद्योग मुख्यत्वे सार्वजनिक आहेत ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक आहेत लोह पोलाद उद्योग. आणि भारताच्या बाबतीत सुद्धा जे हे आहेत लोह पोलाद उद्योग हे मुख्यत्वे सार्वजनिक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण काही तुरळक प्रमाणात असतील, पण मुख्यत्वे मात्र सार्वजनिकच स्वरूपाचे ते दिसते. पुढे आरोग्य जे आहे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातलं आहे ब्राझीलमध्ये. भारतात पण आहे, पाहतो आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण आहेत आणि खासगी हॉस्पिटल पण आहेत. म्हणून तर आरोग्य हे क्षेत्र जे आहे ते खासगी मालकीचं पण आहे आणि सार्वजनिक मालकीचं पण दिसून येते. बरोबर. आता शिक्षण आहे मुख्यत्वे सार्वजनिक पण त्या तिकडे आणि काही खासगी पण आहे. बरोबर, मुख्यत्वे सार्वजनिक आहे ब्राझीलमध्ये आणि काही खासगी पण आहे. आता खरं तर भारतात पण दोन्ही स्वरूपाच आहे, खासगी पण आहे आणि सार्वजनिक आहे. ऍक्च्युलीचा विचार केला तर भारतात सुद्धा मुख्यत्वे कसं आहे सार्वजनिकच आहे म्हणावं लागेल. काही खासगी आहे, पण जनरली अलीकडच्या कालखंडात खासगीच जास्त महत्व वाढले, सार्वजनिकचं महत्व कमी झालं दिसतं. ओके. आणि दूरसंचार खासगी व सार्वजनिक भारताच्या बाबतीत सुद्धा जसं ब्राझीलच्या बाबतीत दूरसंचार सेवा खासगी आणि सार्वजनिक दोन्ही स्वरूपाची पाहायला मिळते, तशाच प्रकारची ब्राझीलची जशी पाहायला मिळते बरोबर दोन्ही प्रकारची खासगी आणि सार्वजनिक, तशा प्रकारची भारताची सुद्धा खासगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारची पाहायला मिळते दूरसंचार सेवा. कारण तुम्ही पहा ना, समजा एअरटेल असेल, आयडिया असेल वगैरे वगैरे ज्या काही सगळ्या कंपन्या सगळ्या खासगी मालकीच्या दिसतात. बरोबर. तर समजा BSNL भारत संचार निगम लिमिटेड सार्वजनिक मालकीचं आहे. बरोबर. म्हणून भारतात दूरसंचार क्षेत्र हे दोनही मालकीचं असलेलं पाहायला मिळतं. ओके. समजा दूरदर्शन चॅनल आहे बरोबर, डीडी नॅशनल ज्याला म्हणतो, सह्याद्री आहे तर ही शासकीय, बाकी खूप सारे चॅनल्स ही खासगी पण पाहिजे, ते दूरसंचारचा भागच आहे ना हो. बरोबर. चला पुढे सरकार पुढे भौगोलिक स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही खाली एक हे म्हणतात तुम्ही पूर्ण केलेल्या तथ्याच्या आधारे या दोन्ही देशातील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा असं म्हणतो. आता जनरली जर विचार केला भारताचा आणि ब्राझीलचा, बरीचशी क्षेत्र जी आहेत ब्राझीलची खासगी आहेत आणि सार्वजनिक पण आहेत, भारताची पण बरीचशी खासगी पण आहेत आणि सार्वजनिक पण असलेली आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ जिथे खासगी आणि सार्वजनिक दोन्हीचं सह अस्तित्व असतं त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असते. आणि मग भारत व ब्राझील दोन्हीकडे सुद्धा खासगी पण आणि सार्वजनिक दोन्ही सुद्धा जर असतील तर दोघांचं सह अस्तित्व आहे, म्हणजे भारत आणि ब्राझील दोघही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था असेल असा आपल्याला अंदाज काढता येईल निश्चितच. ओके. आता तुम्हाला अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार तसेच अर्थव्यवस्थेतील विविध विषयांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत असं म्हणते. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार माहित आहेत तुम्हाला बरोबर. आणि व्यवसायाचं वर्गीकरण 3 प्रकार आपल्याला माहित आहेत अर्थव्यवस्थेचे. कोणते कोणते आहेत बघा. भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे बरोबर, भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था आणि त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था बरोबर. हे 3 अर्थव्यवस्थेचे प्रकार असतात. ही पूर्ण खासगी असते, ही सार्वजनिक मालकीची असते आणि इथं दोघांचं सहअस्तित्व असतं. इथे पूर्णपणे मालकी कोणाची असते खासगी, आणि खासगी मालकी असून तिथे जे नियोजन असतं ते पण खासगी असतं. माझ्या मालकीचं आहे तर मीच नियोजन करेन ना इथे, आणि इथे जास्तीत जास्त नफा हा हेतू असतो खासगी असल्यामुळे. समाजवादी मालकी ही संपूर्ण समाजाची असते, सार्वजनिक मालकी असते. नियोजन हे शासन करत असतं आणि उद्देश हा जनकल्याण जनहित साधणे हा असतो. मिश्र अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये खासगी व सार्वजनिक दोघांच्याही सहअस्तित्व असतं, मालकीच्या बाबतीत आणि नियोजनाच्या बाबतीत सुद्धा, आणि उद्देश सुद्धा मिश्र स्वरूपाचाच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि व्यवसायांचं वर्गीकरण पण हे जसे आपण अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार याआधी अभ्यासले तशाच प्रकारे आपण व्यवसायांचं वर्गीकरण पण अभ्यासलेलं होतं याआधी बरोबर. व्यवसाय पण पाहिले होते आपण. प्राथमिक व्यवसाय पाहिलेले होते बरोबर, द्वितीयक व्यवसाय पाहिलेले होते आणि तृतीयक व्यवसाय पाहिलेले होते. काही ठिकाणी तुम्ही चतुर्थक व्यवसाय असे पण पाहिलेले असतील. ओके. या तृतीयक व्यवसायालाच आपण सेवा क्षेत्र असं पण म्हणत असतो. तृतीयक व्यवसायालाच आपण सेवा क्षेत्र पण म्हणतो. सर्व्हिस तिथं प्रोव्हाइड केल्या जाते, फक्त सेवा विकल्या जात असतात तिकडे फक्त बरोबर. तर हे 3 आपण प्रकार पाहिले होते. मग कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या
देशातील व्यवसायाचे व्यवसाय त्याचे प्रकार आणि त्याचा विकास यावर अवलंबून असते. काय म्हणते, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असते त्या देशातील व्यवसायाचे प्रकार आहेत, बरोबर, त्या व्यवसायांचा विकास कशा प्रकारचा झालेला आहे. आणि एक मुद्दा ते म्हणते, व्यवसाय कोणते आहेत, म्हणते व्यवसाय अर्थव्यवस्थेचा व्यवसाय कसे, अर्थव्यवस्थेचा प्रकार आणि त्याचा विकास कसा. मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्यवसाय एखाद्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती त्या देशातील व्यवसायावर खूप डिपेंड करते. कारण व्यवसाय खूप महत्वाचा आहे त्या देशाचा. कारण समजून घ्या, व्यवसाय हा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक यापैकी कुठल्या प्रवर्गातला आहे, कुठल्या प्रकारातला आहे आणि त्या व्यवसायाचा विकास कसा झालेला आहे याला अनुसरूनच त्या देशाची अर्थव्यवस्था ठरत असते. खूप साधे गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की आता एक्झाम्पल देतोय. प्राथमिक व्यवसायातला, बरोबर, एखादा प्राथमिक व्यवसायामध्ये काम करणारा जर एखादा मजूर असेल तर त्या मजुराची आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो 500 रुपये सुद्धा मजुरी नसते हो, बरोबर. आता तिथे द्वितीयक व्यवसायामध्ये काम करणारा जर असेल, बरोबर, तर त्याची 700-800 रुपये, याची खरं तर 300-400 रुपये खूप झाली मजुरी, बरोबर. प्राथमिक व्यवसायामध्ये काम करणारा एखाद्या मजुराची, कामगाराची. तिथे जो द्वितीयक व्यवसाय आहे त्या द्वितीयक व्यवसायात एखाद्या उद्योगात, कंपनीत काम करणारा एखादा माणूस आहे त्याला साहजिक असते ते एखादा 1000 रुपये तरी मजुरी मिळत असते, बरोबर. आता जर एखादा तृतीयक व्यवसाय सेवा क्षेत्रात एक काम करत असेल तर त्याची सॅलरी तिथे तर एका दिवसाची 3000, 4000, 5000 नसू शकते, बरोबर. म्हणजे बघा डिफरन्स किती करतोय, की प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक म्हणजे मनुष्यबळ याच्यापैकी कोणत्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहे, कळते ना. म्हणजे त्या देशातलं जे मनुष्यबळ आहे ते प्राथमिक व्यवसायात जास्त गुंतलंय का, द्वितीयक व्यवसायात जास्त गुंतलंय का, तृतीयक व्यवसायात जास्त गुंतलेलं आहे. जर एखाद्या देशाचं तृतीयक मध्ये जितकं जास्त असेल, म्हणजे सोपं आहे, प्राथमिक कडून तृतीयक कडे जात असताना मनुष्यबळ जितकं वाढत जाईल, गुंतलेलं मनुष्यबळ, बरोबर, तितकी त्या देशाची अर्थव्यवस्था ही विकास पावत असते. म्हणजे लोकसंख्या द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायामध्ये जास्तीत जास्त गुंतलेली असावी. जर द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायामध्ये लोकसंख्या जास्तीत जास्त गुंतलेली असेल तर त्या अर्थव्यवस्थेचा निश्चितच विकास होणार आहे मित्रांनो, नाहीतर अर्थव्यवस्थेचा विकास होणार. ओके, पुढे सरकू आपण. बघा खाली एक तक्ता तुम्हाला पुन्हा इकडे म्हणताय, एक तक्ता दिलेला आहे. खाली तक्त्यात काही व्यवसाय दिलेले आहेत, त्याचे वर्गीकरण करा म्हणताय आणि योग्य रकान्यात राईट अशी खूण करा. तुम्ही तुमच्या पुस्तकात करून घ्यायचं. ओके, योग्य रकाना म्हणजे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक अशा प्रकारचे व्यवसाय तुम्हाला दिलेले आहेत का, बरोबर. काही क्षेत्र दिले तर ते कोणत्या व्यवसायात मोडतंय, कोणत्या प्रकारात मोडतंय याच्यापैकी ते तुम्हाला राईट करायचं. ओके, तुम्ही पण करू शकता. दूरदर्शन प्रसारण कोणत्या व्यवसायात मोडेल, तृतीयक व्यवसायात मोडतं, थर्ड मध्ये मोड, कारण ते सेवा क्षेत्र आहे. लक्षात घ्या, प्राथमिक जे क्षेत्र असतं ना, या प्राथमिक क्षेत्रामध्ये उत्पादन होत असतं मित्रांनो, उत्पादन प्राथमिक मध्ये. ओके, जे द्वितीय क्षेत्र असते त्या द्वितीय क्षेत्रामध्ये त्या उत्पादनावर प्रक्रिया होत असते आणि तृतीय क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या उत्पादनाची सेवा प्रोव्हाइड केल्या जात असते, सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जात असते. ओके, सेवा पुरवल्या जात असतात, म्हणून लक्षात घ्यायचं. आता दूरदर्शन प्रसारण, इथे तुम्हाला प्रसारित केलं जातं म्हणजे सेवा मिळते. तुम्हाला काय एखादी वस्तू मिळते का तुम्हाला तिथे, नाहीये. तुम्हाला बातम्या सपोज सांगितल्या जात आहे का, एखादी बातमी ही घ्या अशी दिल्या जाते का, नाही, सेवा आहे, सर्व्हिस, अमूर्त स्वरूपातला व्यवसाय तिथे, बरोबर. म्हणून तृतीयक मध्ये मिळतो. मधमाशा पालन, इथे उत्पादन व्हायला मधमाशा पालनचं, म्हणून प्राथमिक व्यवसायामध्ये. ओके, कात्या आणि दोरी तयार करणे असेल, कात्या व दोरी तयार करणे. आता कात्या व दोरी तयार करणे हा द्वितीयक व्यवसाय, कारण तो एखादा फॅक्टरी सारखा आहे, छोटासा लघु उद्योगच आहे म्हणून तो द्वितीयक व्यवसाय टाकू शकतो. गुळ तयार करणे, जर ऊसाचं उत्पादन करत असाल तर प्राथमिक मध्ये येते, पण तुम्ही गुळ तयार करताय गुऱ्हाळामधून, बरोबर, म्हणजे एक उद्योगच आहे, म्हणजे द्वितीयक व्यवसाय. उद्योग आला की द्वितीयक व्यवसाय आला. ओके, त्याच्यानंतर
नांगराचा फाळ तयार करणे, नांगराचा फाळ तयार करणे म्हणजे कंपनीचं काम आलं, म्हणून द्वितीयक व्यवसायामध्ये जाणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर घराचे बांधकाम करणे म्हणजे गव्हर्निंग काम आलेलं आहे, सेवा प्रोव्हाइड केल्या जाते, तृतीयक व्यवसाय आहे. त्याच्यानंतर लोह खनिज काढणे आहे, लोह खनिज हे मात्र प्राथमिक व्यवसाय आहे, कारण ते जमिनीतला नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून जे व्यवसाय असतात त्यांचं एव्हाडेशन हे प्राथमिक मध्ये होतं. ओके. म्हणून साहजिक आहे, लोह खनिज हे नैसर्गिक साधन संपत्ती ते काढण्याचा प्रयत्न, म्हणून ते प्राथमिक मध्ये जाते. त्यानंतर वाहन निर्मिती, तयार केल्या जातात वाहन म्हणजे उद्योगाचं काम आलंय, म्हणून द्वितीयक व्यवसाय आलेला आहे. त्यानंतर भात उत्पादन, शेतीचा आलेला आहे, नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित, म्हणून प्राथमिक व्यवसाय. बरोबर. त्याच्यानंतर अध्यापन आहे, टीचिंग करणे आहे, सेवेशी आले संबंधित. बरोबर, म्हणून तृतीयक मध्ये येते. त्यानंतर बस चालवणे, इथे पण सेवा प्रोव्हाइड होते, म्हणून तृतीयक मध्ये येते. त्यानंतर निवासाची व जेवणाची सोय करणे म्हणजे हॉटेलिंग असणे. बरोबर, हा सुद्धा तृतीयक व्यवसायामध्ये मोडणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याचं डिवायडेशन करता येतं व्यवसाय निहाय. ओके. आता तुम्हाला पुढे अजून विभाजित वर्तुळ दर्शवलेला आहे. ओके. वर्तुळालेख त्याला म्हणतात, किंबहुना त्यालाच आपण विभाजित वर्तुळ असं म्हणतोय. वर्तुळालेख किंबहुना त्याला आपण विभाजित वर्तुळ असं म्हणतोय. त्या विभाजित वर्तुळाची आपल्याला वर्तुळाला अवलंबून काही खाली प्रश्न दिले तर त्या प्रश्नांची सोडवणूक करायची. आता लक्षात घ्या, इकडे 2 दिले तर इकडे 2 दिलेत, किंवा अशी 2 दिलेत अशी 2 दिलेत. आपल्याला त्यातली 2 ही भारताचं नेतृत्व करणारी आहेत वर्तुळालेख, आणि 2 वर्तुळालेख हे ब्राझीलचं नेतृत्व करणारे. ओके. बघा लक्षात घ्या, आता ते जे वर्तुळालेख आहेत ते या व्यवसायानुसार डिवाइड केले आहेत, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक नुसार. बरोबर. मग आता लक्षात घ्या, त्याच्यासाठी रंग त्यांनी वापरलेत, आधी ते समजून घ्या, ते रंग. बरं का. आणि वरची जी 2 वर्तुळ आहेत, ही जी 2 वर्तुळ. ओके. ही वर्तुळ काय सांगतात की देशाचं जे स्थूल अंतर्देशीय जे उत्पादन आहे त्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या व्यवसायाचा किती वाटा आहे, कोणत्या व्यवसायाचा किती वाटा. बरोबर. सपोज एक्स, वाय, झेड, ए ही 4 माणसं आहेत. या 4 माणसांचं एक कुटुंब आहे. या घराचं उत्पन्न सपोज 40,000 आहे. ही 2 बसून खातात. बरोबर. हा 10,000 कमवतोय. बरोबर. ही 0 आणि ही 10,000 कमवतो. हा किती कमवत असेल, हा 30,000 कमवत असेल. बरोबर. कळतंय का तुम्हाला? म्हणजे लक्षात घ्या. आता कळालं का तुम्हाला? म्हणजे या 40,000 याचा वाटा किती आहे, याचा वाटा किती आहे, याचा वाटा किती आहे आणि याचा वाटा किती आहे, असा त्याचा अर्थ. ओके. मग तशाच प्रकारे याचा वाटा किती आहे, हे जे एकूण उत्पादन आहे ना, हे त्या कुटुंबाचं झालं. तसं देशाचं जे एकूण स्थूल अंतर्देशीय उत्पादन आहे त्या उत्पादनात या व्यवसायाचा किती वाटा आहे म्हणजे हिस्सा, या व्यवसायाचा किती हिस्सा आहे आणि या व्यवसाय म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा कोणत्या व्यवसायाचा किती वाटा त्या उत्पादनामध्ये, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात आहे, याचं नेतृत्व करणारे हे 2 वर्तुळालेख दिसतात. तर खालचे 2 वर्तुळालेख काय सांगताय की एकूण देशाची जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी किती लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे, त्याच्यापैकी किती लोकसंख्या द्वितीयक व्यवसायात आणि त्याच्यापैकी किती लोकसंख्या तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे याचं वर्णन केलं जातं. ओके. तर चला पुढे सरकू. प्रश्न आपण. ओके. आता त्यात लक्षात घ्या, प्राथमिक व्यवसायासाठी कोणता रंग दाखवला आहे खाली तुम्हाला दिलेला आहे. रंग कोणता आहे तो डार्क ब्ल्यू आहे. ब्ल्यू. बरोबर नाही, निळा रंग दाखवला आहे. द्वितीयक व्यवसायासाठी लाल रंग दाखवलेला आहे आणि तृतीयक व्यवसायासाठी थोडा फेंट निळा आहे, फेंट ब्ल्यू आहे, किंवा त्याला तुम्ही काळसर असं म्हणा, काळपट थोडासा. प्राथमिक साठी निळा, द्वितीयक साठी लाल आणि तृतीयक साठी थोडासा काळपट असं म्हणा. काही काही पुस्तकामध्ये जे प्रिंटिंग होते ना, प्रिंटिंग मुळे थोडेसे रंग बदलल्या जातात म्हणून. नाहीतर मग सर नाही सांगितलं निळा, थोडासा काळसर आणि लाल. आमच्यात तर थोडासा वेगळाच वाटतोय. बरं आहे की नाही, हरकत नाही. इथे समजून घ्या, तुम्हाला समजून जाईल. हे आजचं अवलोकन करा. ही या वर्तुळालेखाची सूची आहे. बरोबर. आणि ह्या 2 इन्स्ट्रक्शन आहेत. तुम्हाला जे दिलेलं स्थूल अंतर्देशीय उत्पादन आहे ते स्थूल अंतर्देशीय उत्पादन
2016 या वर्षाचा आहे. ओके, समजून घ्यायचं आहे आता त्याच्यातून. आता प्रश्न पहिला त्यांनी दिलेला आहे त्यावर प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? कोणत्या व्यवसायात म्हणते? प्राथमिक व्यवसाय. आता लक्षात घ्या. ओके, खालचे दोन पाहायचे ना, कारण खालचे दोन का पाहायचे का? लोकसंख्या गुंतलेली या दोन वर्तुळारेखा दाखवलेली आहे. ओके, ब्राझील आणि भारताची. मग आता लक्षात घ्या, प्राथमिक व्यवसाय कोणता रंग? निळा रंग. निळा रंग इकडे दिसतोय, कोणाचा आहे? भारताचा आहे. इकडे भारत बघावर, बरोबर, म्हणजे भारताचा आहे हा वर्तुळ, भारताचा. म्हणजे 48.8% जनता, एकूण लोकसंख्येपैकी 48.8% जनता भारताची कुठे आहे? प्राथमिक व्यवसायात आहे. आणि ब्राझीलची किती आहे प्राथमिक व्यवसायामध्ये? फक्त किती असलेली पाहायला मिळते? 10% प्राथमिक व्यवसायात, फक्त 10% ब्राझीलची. बरोबर, म्हणजे ब्राझीलच्या तुलनेत भारतामध्ये प्राथमिक व्यवसाय करणारे लोक जास्त आहेत. आणि तुम्हाला मी काही वेळापूर्वीच म्हटलंय की प्राथमिक पेक्षा द्वितीयक व्यवसाय जास्त करणारी असावीत, त्याही पेक्षा तृतीयक व्यवसाय करणारी लोक जास्त असावीत. म्हणजे मनुष्यबळ प्राथमिक पेक्षा द्वितीयक, द्वितीयक पेक्षा तृतीयक, म्हणजे खालच्या दिशेने जसा तसं जास्त गुंतलेलं जर असेल तर साहजिकच त्या देशाची अर्थव्यवस्था वाढणार. म्हणून लक्षात घ्या, ब्राझीलचं मनुष्यबळ प्राथमिक व्यवसायात फक्त 10% आणि भारताचा 48.8%. स्थूल, दुसरा प्रश्न, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान जास्त? म्हणजे आता वाट्याचा संबंध आहे. ओके, आता इकडे वाट्याचा संबंध आहे की याच्यापैकी कोणत्या व्यवसायाचं योगदान स्थूल अंतर्देशीय, त्याच देशाच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात जास्त आहे. ओके, आता त्याच्यासाठी वरचे 2% तुम्हाला पाहावे लागतात. ओके, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचं योगदान जास्त? तृतीयक व्यवसाय शोधायचा आहे. काळपट रंग आहे थोडासा, बघा कोणीकडे मोठे दिसतोय, इकडे का इकडे? इकडे 57 आहे टक्केवाला, इकडे 67 आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायाचं योगदान जास्त आहे. ब्राझीलचं जे स्थूल अंतर्देशीय उत्पादन आहे, त्या ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये तृतीयक व्यवसायाचा हिस्सा हा जास्त असलेला दिसून येतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की कोणत्याही देशाचं जे मनुष्यबळ आहे ते तृतीयक व्यवसायामध्ये जास्तीत जास्त गुंतलेलं असणं खूप गरजेचं आहे. बरोबर, जर तृतीयक व्यवसायामध्ये जास्तीत जास्त मनुष्यबळ गुंतलेलं असेल तर निश्चितच त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत असतो. बरोबर, म्हणून तृतीयक व्यवसायामध्ये लोकसंख्या गुंतलेली असणं, मनुष्यबळ गुंतलेलं असणं हे जास्तीत जास्त महत्वाचं आहे. तरच त्या देशाचा, जर प्राथमिक किंबहुना द्वितीयक व्यवसायामध्ये जर मनुष्यबळ जास्त गुंतलेलं असेल, प्रायमरी अँड सेकंडरी, तर साहजिकच त्या देशाची अर्थव्यवस्था तेवढी विकसित होणार. आणि जर प्राथमिक मध्ये जास्त गुंतलेलं असेल तर मग तर खूपच कमी असणार आहे. लक्षात. पुढचा प्रश्न, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? द्वितीयक हिस्सा म्हणजे वरचे 2 पाहायचे येतं. ओके, द्वितीयक व्यवसाय. आता द्वितीयक व्यवसायाचा म्हणजे लाल रंग बघा, इकडे भारताच्या बाबतीत 26 आहे, इकडे 27.5 आहे ब्राझीलच्या. म्हणजे द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा सुद्धा कुठे जास्त आहे मित्रांनो? ब्राझीलमध्येच असलेला पाहायला मिळतो. म्हणजे लक्षात घ्या, जर आपण प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायांचं जर योगदान जर ब्राझीलच्या बाबतीत पाहिलं तर असं आहे आणि भारताच्या बाबतीत असं आहे. म्हणजे उत्पादन भारताला प्राथमिक म्हणूनच जास्त मिळतंय असा अर्थ होतो. आणि प्राथमिक म्हणून कितीही उत्पादन मिळालं तरीही मित्रांनो ते तृतीयकची बरोबरी करू शकत नसतं. चौथा प्रश्न, भारतामध्ये ब्राझीलची अर्थव्यवस्था शेती, भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? हे सहकार्यानं सांगा. आता जस्ट आपण सांगितलं की ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे. ब्राझीलचं जे स्थूल अंतर्देशीय उत्पादन आहे त्याच्यात तृतीयक व्यवसायाचा हिस्सा जास्त. या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला, बरोबर, आणि भारताचा जर विचार केला तर तृतीयक व्यवसायापेक्षा प्राथमिक व्यवसायातून भारताला बरंच योगदान आहे. आणि प्राथमिक व्यवसायात भारताची लोकसंख्या जास्त गुंतलेली आहे. याचा अर्थ भारतातील खूप सारी लोक प्राथमिक व्यवसाय म्हणजे प्राथमिक म्हणला सगळ्यात प्रमुख शेती व्यवसाय, बरोबर, याच्यावर अवलंबून असलेली पाहायला मिळते. पण जशी भारत कृषी प्रधान देश आहे, भारतातली अजूनही खूप मोठी लोकसंख्या कृषी व्यवसायावर अवलंबून आहे, तसं ब्राझीलमध्ये निश्चित नसेलच असं सांगावं लागेल. कारण ब्राझीलची तृतीयक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त.
बरोबर. म्हणून ब्राझील हा भारताप्रमाणे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून किंवा शेतीवर आधारित व्यवसाय त्याचे नसतील हे आपल्याला सांगता येईल. ओके. आता पुढे त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण याच्या बाबतीतलं तुम्हाला दिलेलं आहे. त्या भौगोलिक स्पष्टीकरणाचा आपण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया. तोपर्यंत थांबू. याला चांगलं समजावून घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.